चला इकडे रेडी झालेली आहे खिमटीची पावडर. मस्त हा डब्बा आता पुरा पॅक झालाय आणि थोडासा अजून आहे ते छोट्या डब्यात भरते आणि उद्यापासून सुरू. हे बघा तांदूळ किती घेतले मी 2 वाटी घेतले. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 2 वाटी म्हणजे मूग डाळ थोडी जास्त असली तरी चालते, 1 वाटी मूग डाळ आणि काय म्हणतात त्याला तुरीची डाळ थोडीशी एवढी. इकडे 100चं कालवण रेडी होतं. कांदा भाजलाय, खोबरं भाजलंय. ते टाकलं का नाही टाकलं? जा ना उलटी घालली पॅन्ट तशी कर. चला जेवायला बसले. मस्तपैकी भरलेली चिंबोरी ही आणि इकडं थोडीशी कोलमी कलेजी आणि अर्धी भाकरी घेतली. या जेवायला. तर मंडळी वाजले 4:30ला 5 मिनटं बाकी. या पोऱ्याला ना झोपून आहे, मला झोपून नाही दिली. 2 वेळेला साडी भिजवली माझी लग्न करून. अवतार व्हा माझा कसा गेलाय. गाणी कसं बोलतोय? गाणी कसं बोलते? गाणी कशा बोलते बबडा? कसा एवढं कसा गाणी बोलते? मोठावाला एक ना ग्रीन आणि एक ब्ल्यू. ग्रीन आणायचं. XW. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला छान मस्त सकाळ झालेले आहे आणि आज सकाळी बाबांनी आणल्या चिंबोऱ्या. तर कडू काका आहेत ते येणार आहेत, त्यांचं काही काम आहे तर बाबामध्ये जेवायला थांबतील. तर मग ते येणार आहेत तर त्यांच्यासाठी मग म्हणजे सगळ्यांसाठी चिंबोरी, कोलंबी आणि काय माहिती कलेजी आणतात का काय. तर मी आता चहा चपाती पहिला खाऊन घेते. पहिला दाखवलं तुम्हाला चिंबोऱ्या कशा आहेत. कांदा कापून घेतलेला आहे, तो भाजायला ठेवला आहे. मग आई बाकीचं करतील, मी तोपर्यंत बाकीचं दुसरी कामं करेन. तर चिंबोरी दाखवते चला तुम्हाला. केवढं मोठ्या आहेत बघा यायची बाहेर. कशी सगळं मोठ्या बंद करू दे. इकडे कांदा मोठावाला एक ना ग्रीन आणि एक ब्ल्यू. ग्रीन आणायचं. XW. XW आणि एक ग्रीन. एक ना हिरवा आणि एक ब्ल्यू. तो आणायचा कलर आणि ना ते चिकलबाजी. चिंबोरी केळली शाली चिंबोरी तू खाणार आहे? बबला खाणार आहे. शनली दात्री खाता चिंबोरी खाते. चिंबोरी खाते काय? चिंबोरी ते लसूण खातोय. काल कसं गाणी बोलत होता? घातली का चड्डी? जा कपडे घाल जा. चला इकडे 100चं कालवण रेडी होतं. कांदा भाजलाय, खोबरं भाजलंय. ते टाकलं का नाही टाकलं? जा ना उलटी घालली पॅन्ट तशी कर. इकडं वाटण आणि मग मला पण तर रिअली तर मजा येते. आणि आता मस्त भरलेली चिंबोरी. ऑरेंजवाला भाव आलाय बाहेर. कोण रे?
केस विचारता गौरांश. गौरांची अंघोळ झाले. चड्डी आहे ना, दिसत नाही का तुला? छोटी चड्डी आहे ती. कोलबी साफ करायची मला, इथं पाणी साफ करते मी. गेल्याची बरं काही काही जण ते नांग्यांचा चुरा करून रस्ता टाकतात. आपल्या इकडची पण टाकतात, पण आम्ही नाही टाकत. कोण कोण टाकतात. आपण तुमच्या घरी टाकतात, आमच्या नाही टाकतात, पण काही काही जण टाकतात. काय कोली लोक पण, म्हणजे ज्यांना आवडतं तसं ते लोक टाकतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी, पण आम्हाला नाही आवडत तसं. मग आम्ही असं मस्त भरलेले आहेत. ऑरेंजवाला बाव. मला आता काय कोलबी नसणार आणि कलिजी टाकायची. मी कोलबी साफ करते. याच्या शिट्ट्या झाल्या असतं म्हणजे त्याला ते चपाती बनवून दिलं असते. तर पुसल्यात आम्ही कोळंबी साफ करते. ट्रॉम्बेवरून आणल्या ना? ट्रॉम्बेवरून आणले ना? कोलबी कशी आणली? 400 का 500ची कोलबी आणि 700 रुपयाच्या चिंबोऱ्या. मटण आणण्यापेक्षा हे परवडतं ना. तेवढंच पडतात मटणाला पण. चिंबोऱ्या मस्त भरलेल्या आहेत बघा. 1 वाटी मुगाची डाळ, ही थोडीशी लाल डाळ आणि थोडीशी मसूर, हे काय म्हणतात त्याला, तुरीची डाळ. अशा 3 डाळी मी भिजायला टाकल्यात. बाकीचं नंतर बघ. चला जेवायला बसले. मस्तपैकी भरलेली चिंबोरी ही. आणि इकडं थोडीशी कोलमी, कलेजी आणि अर्धी भाकरी घेतली. या जेवायला. तर आता बघा, या 3 डाळ मिक्स केल्यात मी. मुगाची डाळ, लाल डाळ आणि थोडीशी फक्त तुरीची डाळ घ्यायची. मुगाची थोडीशी जास्त असली तरी चालेल. ही थोडी लाल डाळ आणि थोडीशी तुरीची डाळ अशी घेतली आणि मुगाची डाळ थोडी जास्त घेतली. ते वाळवलं असं म्हणजे उन्हामध्ये. आणि तांदूळ आता मी भाजणार आहे. तांदूळ आणि डाळ ते भाजायची. आणि मग बाकीचं पुढचं दाखवते मी. ओवा, बडीशेप हे सगळं टाकायचं आहे त्याच्यात. कडक कसे भाजायचे. तरी बघा कलर बदलेपर्यंत भाजून घेतले. आता डाळ टाकायची आणि याच्यात गहू सुद्धा भाजायचे आहेत, म्हणजे वेगळे. हे झालं माझं भाजून. आता काढते. आता यात डाळी टाकते. ह्याच्यात ना कोण कोण अख्खे मूग पण घेतात, पण मी अख्खे मूग नाही घेतले. बघूया नेक्स्ट टाईमला अख्खे मूग घेईल थोडे. परत कोण कोण उडदाची डाळ पण टाकतं. मी नाही टाकत उडदाची वगैरे डाळ. मी या 3 डाळी घेतल्यात. त्याच्यात आता गहू घ्यायचा आहे, परत ओवा, बडीशेप, थोडंसं जिरे आणि काय बोलतात त्याला, काजू, थोडीशी एकदम बदाम, खारीक आणि जायफळची पूड असं टाकायचं. आणि मग वाटून घ्यायचं. सगळं भाजायचं थोडं थोडं आणि मग वाटून डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर अशी होती रेसिपी. तर मी सगळं करते आणि मग दाखवते. तर वाजले 7:30, 7:45 वाजायला आले. आणि ह्याला इकडं झोपवलं आहे. इकडं थोडं ब्लाऊज शिवून झालं आहे. इकडं कपडेसुद्धा टाकून घेते. झालेत कपडे, अजून एकदा लावलेत. मला थोड्या टायमात जेवणसुद्धा घ्यायचं, म्हणजे 1 साथ 3 कामं चाललीत माझी. एकीकडे याला हलतोय ना, म्हणजे झोपलं आहे पण हलतोय, तर त्याला एकीकडं झोपासुद्धा देते, एकीकडं थोडंसं झालं आहे. आता ब्लाऊज होत आला आहे, म्हणजे हात अजून आहेत फिट सगळं करायचं ते चालू आहे. एकाकडं मशीन लावली मी आणि हे भाजून ठेवलं मी. कुठं आहे बघा. तर याच्यात मी किमटीचं ना दाखवते. हे बघा, तांदूळ किती घेतले मी, 2 वाटी घेतले. 2 वाटी तांदूळ, 1 वाटी गहू, 2 वाटी म्हणजे मूग डाळ थोडी जास्त असली तरी चालते. 1 वाटी मूग डाळ आणि काय म्हणतात त्याला,
तुरीची डाळ थोडीशी एवढी एवढी, परत लाल लाल एवढी एवढी घेतले, आणि काजू, बदाम, ओवा, बडीशेप, थोडंसं जायफळ म्हणजे ते सुद्धा मी भाजलं. आणि काय टाकलं मी, ओवा, बडीशेप, थोडंसं जिरं टाकायचे विसरले. हे आता मी असंच ठेवेन आणि मग उद्या वाटून घेईन. उद्या मला सांगायला लागत नाही, मीच बनवते गावरांचं. सगळं झालंय, आता हे वाटायचं. ठीक आहे, तुकडे तुकडे आहेत ना बारीक. ठीक आहे, चला हे बॉम्बेल फ्राय करतात आणि मी पण आता जेवणार आहे. ब्लाऊज माझा राहिला अर्धाच. 50 वेळा उठलो मग होत नाही, मग त्या अर्धवट. तर मी चिंबोरी वगैरे गरम केले आणि आता जेवायचं मस्त भाकरी. थोडासा देऊ का? हां, परत आता उद्या गुरुवार आहे. उद्याला काय भिजत टाकायचं? मला भिजू? कशात भिजू? पाण्यात भिजू? किमटीची तयारी केली मी अशी बोललो यांना, तर लगेच बोलतात मग मच्छी कधी द्यायची? हां, असं जवळच असते लगेच मच्छी. बाव खाल्ला जर त्याने असं पण होईल. हे नाही नाही नाही, आता मध्ये घ्या घालवलंय, ये ओढलंय ओढलंय वरले हो जाएगा. आला आला मच्छी आणायला ट्रॉम्बेला चालत जाईल ना, तेव्हा ते आणत. आता सध्या गाडी जातो ना मच्छी आणायला, चालत जाईल ना मच्छी आणायला, तेव्हा पहिला घ्यायचे मनावर आणि व्हायचे बारीक. आता मन वेगळीकडे. व्हिडिओ मध्ये मन आहे वेगळीकडं, मन आहे कमवण्यामध्ये. मी वाट बघते, मला कधी फिरायला नेतील. पहिला मला आता जेवण झालं की नाही तुझं? कुठं फिरायला कुठं नेतो तुला, आईस्क्रीम देतो खायला, केक देतो खायला. मला पहिलं जायचं अक्कलकोटला आणि मग जायचं महाबळेश्वरला. पहिला अक्कलकोट, कारण मी बोललेली अशी, मग मला काय पण होऊ दे मी अक्कलकोटला येणार. याच्या नित्याच पोटात होता तेव्हा मी असं स्वामींचीच कहाणी ऐकत बसायची. तर मग मला जायचं आहे. बघू आता कधी योग निघतंय. तसं आपल्या गाडीत पण जाऊ शकतोय. तसं आपल्या गाडीत बिडीत नाही. मी तुला बोललो ती बस पकडतो आणि आई जा. वा रे वा, म्हणजे स्वतः येणार नाही. अरे पण तुझ्यामुळे तुझ्या आईचं दर्शन होईल. अरे तुम्ही चला, तुम्ही गाडीत नाही, गाडीत पण होईल. मी आता सध्या चाललोय ना कुठं? कधी? पुढचा महिना 12 तारीख. अक्कलकोट, गांगापूर असं शिर उभी राहते ना डोक्याची. खरंच आता माझ्या ऑफिस मधली लोक मला घेऊन जातात, बोलतात सागर चल सागर चल. आता मला मनातल्या मनात ना रडू आलंय. काय बोलू कधीपासून फिरायला नेतात? पोऱ्याला 5 महिने झाले, अजून फिरायलाच नेतात. शेवटे तर बघा तिकडं मशीन पण झाली. आरते कपडे आणि एक चादर टाकते. वाजले 8:30 वाजले. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्ताना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज कंटिन्यू केलेला आहे हा व्लॉग, 2 दिवसाचा एक, कारण काल एवढं क्लिप काही शूट झालं नाही. आणि रात्री नित्यांशी एवढा रडत होता अक्षरशः 2 वाजता झोपला तो आणि एवढी डेंजर झोप आलेलं ना. 12 वाजता अशी झोपायला गेली, पण नित्यांश झोपतच नव्हता, रडतच होता. काय झालेलं काय समजत नव्हतं. मग नंतर तो झोपला 2 वाजता, तेव्हा मग आम्ही झोपलो. आम्हाला काहीतरी 2:30 वाजले झोपायला. आणि गौरांशला अभ्यासाला बसवलं, थोडंसं अभ्यास बाकी होतं. आणि आज कंटिन्यू करूया आपण ब्लॉग. तर चला, आम्हाला सुरुवात झाली. आज गुरुवार आहे. इकडचा अभिषेक केला, तिकडचा अभिषेक केला. आणि या दोघांना बघितलं, याला अभ्यास दिला, माझं मी चहा
चपाती खाऊन घेतली आईनी. चपाती कारल्याची भाजी वगैरे बनवलेली. बाबांचा नाश्ता वगैरे झालं. तर आता पाणी ठेवल्याने त्यांची आंघोळ करते पहिला, कारण गौराशी उठवलं त्याला अर्ध्या झोपेतून, तर त्याची झोप बरोबर झालेली नाही. तर आता मी पहिला त्याला झोपवणार आहे. बघ काय काय पद्धत आहे का नाही गौरांश त्याला. मी मालिश करते. तर पहिला याची आंघोळ करणार आणि आता मग झाडू लादी असं जे छोटी मोठी कामं आहेत ते आपण करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. तर शेवटपर्यंत बघा ब्लॉग आणि आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब सुद्धा करा. मंडळी वरण झालं आहे, भात झाला. वरण आईच करणार होत्या पण बसलं लसूण साफ करायला. मग बोललो टाईम नाही, कारण 11:30 वाजून गेले आणि 12 वाजेपर्यंत आता त्याला जेवण द्यायचं आहे. तर झालं वरण माझं. आता 12 वाजलेत. आता पटकन त्याला भरवते, कारण त्याला दिलं ना हलू हलू खात बसणार आणि मी केस विंचरते. एवढी धावपळ होते ना डेंजर. भात केला, वरण केलं आणि सकाळी कारल्याची भाजी तर आहे आईने बनवलेली. मी आता बघू बटाटा वगैरे तळे आल्यावर वगैरे मग आता टाकून जाते, म्हणजे आल्यावर मी खाईन. तर आता गौरांची पण तयारी झाली, त्याला पटापट भरवते आणि मग तयारी करून निघते. चला. तर मंडळी वाजले 4:30ला 5 मिनटं बाकी आहेत. या पोऱ्याला ना झोपून आहे, मला झोपून नाही दिली. 2 वेळेला साडी भिजवली माझी लग्न करून. अवतार व्हा माझा कसा गेलाय. गाणी कसं बोलतोय? गाणी कसं बोलते? गाणी कशा बोलते बबडा? कसा एवढं कसा गाणी बोलते? गाणी कसं बोलते? हां एवढं जोरात दिसले नौटंकी आई, नौटंकी पोरगी आई, नौटंकी. कसा इकडं बघ. कसं करते दाखव. इकडं बघ. तिकडंच बघत बस. इकडं बघ बबडा, इकडं बघ. ए बबडा इकडं बघ. अच्छा करते. जीभ दाखव दे ना. जीभ दाखव बबडा. ए नित्यांश जीभ दाखव. हे बघ. तू पण दाखव. कशी दाखवतो. दाखव. नाही दाखवत. बघ कसं बघत बसलं. कुठं गेला नित्यांश? कुठं गेला? नाही आहे नित्यांश, नाही आहे. इथं बघ. ए जा तिकली. तू जा आता बाबांकडे. बाबाकडे जा तू. बाबाकडे जा. बाबांजवळ पण ओरडाओरड मस्त चालू असते. कसं बाबांकडे जातो आता. आता तुला काय झोप येत नाही. तू बाबाकडे जा बाबूया. तू बाबाकडे जा. चला बाय बाय. आज अचानक भयानक आम्ही तिघं पण येलो यांचं माहितीच नव्हतं यांनी घातले ते टी शर्ट. मी पहिला साडी लावली, मग याला टी शर्ट अचानक असं घातलं आणि आम्ही तिघं पण वरड कसा बबडू कसा करते कोणते पोट दबतय. असली ढेर शर्टी हिडवरी असते रे. लघवी केली ना अशी येणार. आता मला 2 वेळा भिजवले. का बाटी खा खोबऱ्याची वाटी नको गुळाची वाटी का. कर
झोपून नाही दिली मला माहितीये, अशी मस्त झोप आलेली. ते तू इकडं मी चपात्या बनवते आणि नित्याची ड्युटी दिलेली आहे काकाकडे. काकाला पण केलं, मला केलं काका, काका केलं. कशाला रडी येत आहे? झोप अर्धवट झाले. सू केली ना, सू केली ना. हा बघते, का बघते बबू, का बघते. हसू नाही येत, नाही येत. काकाला सांग फिरव, मला फिरव, सांग काकाला, सांग. डोंबारी बघते माझ्याकडं. आई तिकडं काय कापतात, काहीतरी करतात. भाजी कापत होत्या आणि बाबा चपाती खातात आणि म्हणून मग भाऊंना सांगितले घ्यायला. ते जिमवरून डायरेक्ट आणणार आहेत त्याला, 5-10 मिनिटात जातील. तोपर्यंत मी चपाती बनवते. त्याला बोलले मी, सांग काकाला, काका घे फिरव मला. दोन देते काकाला. चालू आहे. जराशी टाका आणि जराशी ठेवा. जराशी टाका डाळ आणि जराशी ठेवून द्या. त्याच्यात कोबीची भाजी, मग कोबीच्या भाजीलाच जराशी टाकले आणि टाकली नाही मी, टाकायची. चला चपात्या करते पटापट. ही बघा तर अशी झालेली आहे खिमटीची पावडर वाटून. तर कधी चालू करतोय त्याला, तर कधी त्या दिवशी भूक भागत नाही त्याची. असं चालू पण ताई बोलते पोट भरत नाही ना. हां, याचं पण तसं होतंय. ते किरकिर करत राहते, नाही तर तिला दूध पण नाही ना. आता मी पण आता याचं भरत नाही, सारखे भूक लागते त्याच्यामुळं मग हे झोप त्याची होत द्यायचंय. लघवी किती वेळा करतात. दुपारी तर असा बदली करून टाकलाय बस त्याला, तर लगेच लघवी केली. तर स्टीलच्या डब्यात भरते. चला इकडे रेडी झालेली आहे खिमटीची पावडर. मस्त हा डब्बा आता पुरा पॅक झालाय आणि थोडंसं अजून आहे, ते छोट्या डब्यात भरते आणि उद्यापासून सुरू. चला खिमटी तर मस्त झालेली आहे. आता उद्यापासून स्टार्ट करणार आहे खिमटी. तर आता वाजले तर 11 वाजायला आले. आजचा व्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सांगतो.